टॉप 25 बातम्या. पार्थ पवारांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज. आज दादा असते तर फार आनंदी झाले असते. दादांच्या आठवणीमध्ये पार्थ पवार भावूक. कोल्हापूरच्या शेंडा पार्क परिसरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा. आयटी पार्कसाठी एमआयडीसीला जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पार्कसाठी सरकार देणार 34.36 हेक्टर जागा. मुंबईतील वायू प्रदूषण आसपासच्या शहरांमुळे मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण. प्रदूषणावर उच्चस्तरीय समितीला एका महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश. मुंबई विमानतळावर नमाज पठणासाठी परवानगी नाही. सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही म्हणत उच्च न्यायालयानं फेटाळली मागणी. वर्ध्यात महसूल विभागाकडून राबवले जाणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार. नाशिकच्या कळवणमध्ये 2 बसची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, मात्र बसचं मोठं नुकसान. परभणीत अवैध वाळू उपशाविरुद्ध किसान सभेचं जलसमाधी आंदोलन. गोदावरी पात्रामध्ये आंदोलन करत अवैध वाळू उपसा बंद करण्याची केली मागणी. मुलीला त्रास देणाऱ्याला तरुणाला बापाकडून चोप. पुण्यातील एमआयटी कॅम्पसमधली घटना. मागील 15 दिवसांपासून सदर तरुण विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून त्रास देत होता. अखेर कंटाळून मुलीनं वडिलांना ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांकडून तरुणाला चोप. राजस्थानच्या लोककलाकारानं ढोलकीच्या तालावर कोळीगीत केलं सादर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परंपरांचा अनोख्या संगमाचं नेटकऱ्यांकडून कौतुक. सालबर्डी या मराठी चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेत्री पूजा सावंत करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत. आणि आता एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स.